कल्पना करा, सिंध प्रांतातील एखाद्या छोट्याशा गावामध्ये सकाळ होते. मंदिरातील घंटा वाजते. घराबाहेर एखादी हिंदू महिला रांगोळी काढते. मुलं शाळेत जाण्यासाठी तयार होतात. घरातील वडील दुकान उघडतात. दिसायला हे एक सामान्य जीवन आहे, पण या सामान्य जीवनामागे अनेक दशकांचा इतिहास, स्थलांतराची वेदना, अल्पसंख्याक म्हणून जगण्याची धडपड आणि आपल्या धर्मसंस्कृतीला जपण्याचा संघर्ष दडलेला आहे. ही कहाणी आहे पाकिस्तानातील हिंदू समाजाची. 1947 पूर्वी भारत आणि पाकिस्तान अशी विभागणी झालेली नव्हती. आजचा पाकिस्तान असलेला प्रदेश भारतीय उपखंडाचाच भाग होता. सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि उत्तर पश्चिम भागामध्ये विविध धर्मांचे लोक राहत होते. विशेषतः सिंधमध्ये हिंदू समाजाची उपस्थिती मोठी होती. व्यापारी, दुकानदार, शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि विविध व्यवसायामध्ये हिंदू समाजाचे लोक काम करत होते. मग आला 1947चा काळ. भारतात फाळणी झाली आणि पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर लोकांनी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर केलं. अनेक हिंदू आणि शीख भारतात आले, तर अनेक मुस्लिम भारतातून पाकिस्तानमध्ये गेले. या स्थलांतरामुळे पाकिस्तानातील हिंदू लोकसंख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर बदललं. एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, सर्व हिंदू पाकिस्तान सोडून गेले नाहीत. अनेक हिंदू कुटुंबांनी आपली घरं, जमीन, व्यवसाय आणि पूर्वजांची भूमी सोडली नाही. विशेषतः सिंधमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाज राहिला. आज पाकिस्तानातील हिंदू समाजाची सर्वात मोठी लोकसंख्या सिंध प्रांतामध्ये आहे. पाकिस्तानच्या 2023च्या अधिकृत जनगणनेनुसार देशाची एकूण लोकसंख्या सुमारे 24.05 कोटी होती. त्यापैकी सुमारे 38.68 लाख लोकांनी स्वतःला हिंदू जाती म्हणून नोंदवलं, तर 13.49 लाख लोक शेड्यूल कास्ट या स्वतंत्र वर्गामध्ये नोंदवले गेले. म्हणजे या दोन अधिकृत वर्गांचा विचार केला तर हिंदू समाजाची संख्या 52 लाखाच्या आसपास होते. ही आकडेवारी समजून घेताना एक गोष्ट महत्त्वाची आहे. पाकिस्तानच्या जनगणनेत हिंदू जाती आणि एससी अशी स्वतंत्र वर्गवारी आहे. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदूंची संख्या सांगताना कोणती वर्गवारी वापरली आहे हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. पण आकडा काहीही असो, तो 52 लाख असा धरावा. पाकिस्तानातील हिंदू समाज हा देशातील एक महत्त्वाचा धार्मिक अल्पसंख्याक आहे. सिंध पाकिस्तानातील हिंदू समाजाचं एक मोठं केंद्र आहे. पाकिस्तानातील हिंदू समाजाचा विचार केला की सर्वात आधी सिंधचं नाव येतं. उमरकोट तुम्ही नाव ऐकलं असेल. थारपारकर, मीरपूर खास आणि आसपासच्या भागात हिंदू समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे. थारच्या वाळवंटी भागामध्ये हिंदू कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहत आलेली आहेत. त्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी होते, होळीचे रंग उधळले जातात, मंदिरामध्ये पूजा होते, मुले शाळेत जातात. म्हणजे पाकिस्तानातील प्रत्येक हिंदूंची कहाणी फक्त संघर्षाची नाही. तेथील हिंदू समाज सामान्य नागरिकाप्रमाणे शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि कुटुंबाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांच्या वाट्याला काही अतिरिक्त अडचणीही येतात. पाकिस्तानची राज्यघटना धार्मिक स्वातंत्र्याची तरतूद करते, पण प्रत्यक्ष जीवनात धार्मिक अल्पसंख्याकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं मानव अधिकार संस्थेचा अहवाल सांगतो. यामध्ये सामाजिक दबाव, धार्मिक असहिष्णुता, हिंसा, मालमत्तेचे प्रश्न आणि महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि अनेक मुलींसोबत बळजबरीने त्यांचं धर्मांतर, लग्न या गोष्टीसुद्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत. पाकिस्तानमध्ये ईशनिंदा म्हणजेच ब्लास्फेमीशी संबंधित कायदे अत्यंत कठोर आहेत. मानवाधिकार संस्था सांगतात की या कायद्यांचा काही वेळा गैरवापर होतो. आरोप झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच व्यक्ती आणि कुटुंबावर मोठा सामाजिक दबाव निर्माण होऊ शकतो आणि अशा घटना झालेल्या आहेत. 2025मध्ये ह्युमन राईट्स वॉचने प्रकाशित केलेल्या अहवालात असं नमूद केलेलं आहे की ईशनिंदाच्या आरोपांचा वापर काही ठिकाणी गरीब आणि अल्पसंख्याक लोकांना लक्ष्य करण्यासाठी, जमिनीचे वाद आणि आर्थिक फायद्यासाठी केला जात असल्याचं आढळलं. याचा परिणाम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. कधीकधी संपूर्ण कुटुंबाला आपलं घर सोडावं लागतं. हिंदू मुली आणि जबरदस्ती धर्मांतराचा प्रश्न आहेच. पाकिस्तानातील हिंदू समाजातील सर्वात संवेदनशील प्रश्नापैकी एक म्हणजे अल्पवयीन हिंदू मुलींचं अपहरण, जबरदस्तीचे धर्मांतर आणि लग्न याबाबतचे आरोप. मानवाधिकार आयोग पाकिस्तानचे 2025मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन महिला व मुली
जबरदस्तीच्या धर्मांतरासाठी असुरक्षित असल्याचं नमूद केलेलं आहे. या विषयावर पाकिस्तानमध्ये ही सामाजिक आणि राजकीय चर्चा होते. मात्र प्रत्येक धर्मांतराचं प्रकरण जबरदस्तीचंच असतं असं म्हणणं योग्य जरी नसलं तरी त्यामध्ये बरीच शक्यता आहे. काही प्रकरणामध्ये स्वच्छेने धर्म बदलल्याचं सांगितलं जातं, परंतु त्याची स्वतंत्र निष्पक्ष चौकशी होते का तर नाही. आणि या यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात हे आपल्याला माहीत आहे. पाकिस्तानमध्ये आजही अनेक हिंदूंची मंदिरं आहेत. काही मंदिरे नियमितपणे वापरली जातात तर काही ऐतिहासिक मंदिरे दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहेत. काही ठिकाणी मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. ह्युमन राईट्स पाकिस्तानच्या अहवालामध्ये धार्मिक अल्पसंख्याकांच्या घरावर, प्रार्थनास्थळावर जमावाने केलेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. म्हणजे प्रश्न फक्त मंदिराचा नाही, प्रश्न आहे एखाद्या नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार पूजा करण्याची आणि सुरक्षितपणे जगण्याची हमी किती आहे. पाकिस्तानातील हिंदू समाज एकसारखा नाही. काही हिंदू कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. मोठ्या शहरामध्ये व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणारेही काही हिंदू आहेत, पण ते थोडे आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींना सामोरे जातात. विशेषतः सिंधच्या काही भागामध्ये गरिबी, शिक्षणाची कमतरता, रोजगाराच्या एकदम मर्यादित संधी यामुळे परिस्थिती कठीण होते. धार्मिक अल्पसंख्याक असण्याबरोबरच ग्रामीण गरिबी आणि सामाजिक स्तर यांचाही मोठा वाटा असतो. म्हणून पाकिस्तानातील हिंदूंच्या परिस्थितीकडे पाहताना धर्माच्या चष्म्यातून तर पाहावंच लागतं. त्याचबरोबर जात, गरिबी, ग्रामीण भाग, शिक्षण, सामाजिक स्थिती या बाबतीतून सुद्धा पाहावं लागतं. आता घटना काय सांगते? पाकिस्तानच्या संविधानामध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या तरतुदी आहेत. म्हणजे हिंदू नागरिकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. पण कागदावरील अधिकार आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी, जीवन यामध्ये भरपूर फरक आहे. ह्युमन राईट्स वॉचच्या 2026च्या पाकिस्तान अहवालानुसार 2025मध्ये धार्मिक अल्पसंख्याकांविरोधातील हिंसा आणि इशनिंदा कायद्याच्या गैरवापराबाबत चिंता कायम होती. संस्थेने धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी कारवाईची गरज अधोरेखित केलेली आहे. समस्या फक्त कायद्यांची नाही, कायद्यांची अंमलबजावणी कशी होते, पोलीस कारवाई किती प्रभावी असते आणि हिंसाचार करणाऱ्यांना शिक्षा किती लवकर होते. आणि मग पाकिस्तानातील हिंदूंचं भविष्य काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एका बाजूला पाकिस्तानातील हिंदू समाज आपली परंपरा, धर्म जपण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला धार्मिक कट्टरता आहे, आर्थिक अडचणी आहेत, सामाजिक दबाव आहे, काही ठिकाणी होणारा हिंसाचार आहे. तरीही लाखो हिंदू पाकिस्तानमध्ये आपलं जीवन जगत आहेत. जो आनंद त्यांना भारतामध्ये भेटला असता तो भेटत नाही. त्यांच्यासाठी पाकिस्तान ही फक्त एका धर्माची किंवा राजकारणाची गोष्ट नाही. तो त्यांचा जन्मदेश आहे, ती त्यांच्या पूर्वजांची जमीन आहे, त्यांची घरं आहेत, त्यांची मंदिरं आहेत, त्यांच्या आठवणी आहेत आणि त्यांची पुढची पिढी ही तिथंच वाढत आहे. मग शेवटचा प्रश्न उरतो, पाकिस्तानातील हिंदूंची कहाणी ही केवळ संख्या कमी झाली एवढी साधी नाही. संख्या तर प्रचंड कमी झाली. ही कहाणी आहे फाळणीची, ही कहाणी आहे स्थलांतराची, ही कहाणी आहे एका अल्पसंख्याक समाजाने आपली ओळख टिकवून ठेवण्याची, ही कहाणी आहे आर्थिक आणि सामाजिक संघर्षाची आणि काही ठिकाणी धार्मिक भेदभाव व सुरक्षेच्या प्रश्नांशी झगडण्याची. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक साधी मानवी गोष्ट आहे. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो, प्रत्येक नागरिकाला सुरक्षित घर, शिक्षण, रोजगार आणि आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार पाहिजे. पाकिस्तानातील हिंदू समाजाची खरी परीक्षा कदाचित याच गोष्टीत आहे. त्यांना अल्पसंख्याक म्हणून नव्हे तर समान अधिकार असलेले नागरिक म्हणून सुरक्षित आणि सन्मानाने जगता यायला पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर केवळ आकडेवारीत नाही तर त्यांच्या हिंदूंच्या रोजच्या आयुष्यामध्ये दडलेलं आहे. जय महाराष्ट्र.